कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 विधानसभेचे सदस्य महायुतीचे निवडून दिल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। खरं म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरला आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला। काँग्रेसच्या उमेदवार सौ मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली। मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला। कैलासवासी दिग्विजय खानविलकर माजी आरोग्य मंत्री यांच्या धर्मपत्नी व चिरंजीवांनी महायुतीला पाठिंबा दिला। आणि या राज्यामध्ये घडामोडी घडत असताना या ठिकाणी मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे 10 पैकी 10 उमेदवार निवडून येतील आणि मतदारांनी ते निवडून दिले, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। गेल्या काही दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, खरं म्हणजे 38 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली असताना पहिल्या दिवसापासूनचा मी शिवसैनिक आहे। 2014 साली सत्ता आली त्यावेळी देखील शिवसेनेचे 6 आमदार या ठिकाणी निवडून आले असताना मी 28 वर्ष त्यावेळी काम करत होतो, पण विजय शिवतारेंसारख्या त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी आलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि माझ्यावर अन्याय झाला। खऱ्या अर्थानं काही वेळा पक्षाच्या पॉलिसी बनत असताना या वेळेला देखील मला खंत वाटते की मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकलं नाही, कारण 2022च्या घडामोडीमध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली होती त्यापैकी आमदार प्रकाश आंबेडकरांना ही संधी देणं क्रमप्राप्त होतं आणि पक्षाच्या पॉलिसीप्रमाणे पक्षाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे। त्यांना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो। खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्थापना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1986 साली झाली आणि ती कोल्हापूर शहरामधून त्याचं या ठिकाणी रोपटं लावलं आणि वटवृक्षामध्ये रूपांतर आज झालेलं आपल्याला दिसतंय। कोल्हापूर शहरातल्या चळवळींचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेनेसाठी अनेक वेळा अनेक गुन्हे घेऊन काम करत आहेत, काट्या खाल्लेत, लाट्या खाल्लेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। पण एक खंत मात्र निश्चितपणे या ठिकाणी माझ्या मनाला जाणवते की कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही, कारण काही वेळा पक्षाच्या पॉलिसी ठरतात त्याप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागतो। पण निश्चितपणे मला खात्री आहे की सन्माननीय वरिष्ठ सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे 2-2.5 वर्षानंतर परत एकदा मंत्रिमंडळांचा मध्ये फेरबदल होतील आणि त्यानंतर मग कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना आम्ही न्याय देऊ शकू। खऱ्या अर्थानं या गोष्टी येत राहतात। म्हणजे आज 38 वर्ष काम करून मला या ठिकाणी मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याबद्दल थोडी खंत देखील वाटते, नाही असं नाही, पण पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला मान्य करावं लागतं। खऱ्या अर्थानं आज मी 2019ला निवडणूक हारल्यानंतर देखील पक्षानं माझ्याकडं मंत्री दर्जाचं पद ठेवलं, हे देखील माझ्या दृष्टीने प्लस पॉईंट होता। आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माझे असणारे सौदार्याचे संबंध पाहून मी कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। आज तर मी विधानसभा सदस्य म्हणून माझ्या मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानत असताना मी मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळी जो प्रचार करत होतो तो पूर्ण सकारात्मक करत होतो आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा, कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत मी बोलत होतो आणि त्यावर विश्वास ठेवून मतदारांनी मला आज मतदान केलेलं आहे। माझ्या विरोधकांनी अत्यंत खालच्या दर्जाची हीन पातळीची टीका माझ्यावर केली, त्यांनी थारा दिला नाही आणि म्हणून मी जे शब्द या माझ्या मतदारसंघातील मतदारांना दिलेले आहेत, पुढच्या काळामध्ये शहर विकासाचे असतील, जिल्हा विकासाचे असतील, त्यामध्ये प्रामुख्याने शहराची हद्दवाढ, खंडपीठ आहेच, या ठिकाणी थेट पाईपलाईन अजून पूर्ण झालेली नाहीये, IT पार्कचा विषय आहे, कन्व्हेन्शन सेंटर आहे, फुटबॉलचं अकॅडमी आहे। कोल्हापूर शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे माझा प्रयत्न राहील की आम्ही या 5 वर्षामध्ये कोल्हापूर शहर जिल्ह्यातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, अशी आपल्या माध्यमातून मी तमाम जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी ग्वाही देतो। आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, RPI सह माझे मित्रमंडळी, कुटुंबीय, सर्व पै पाहुणे सर्वच माझ्या निवडणुकीमध्ये माझ्यामध्ये खांद्याला खांदा लावून जे लढले त्यांना देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। नाही, निश्चितपणे मला जे पद जी दिलेली आहेत ती पुढच्या पदाच्या नियुक्तीपर्यंतची पद आहेत। सरकार कुठला असो अथवा नसो, माझं पद दुसऱ्याला कुणाला नियुक्त केलं तरच जाणार आहे, त्यामुळे अजूनपर्यंत तशी काही नियुक्ती झालेली नाही, त्यामुळे माझ्याकडे पद आहे। शहरातल्या आमदारांना ताकद देणं गरजेचं होतं, पण तुम्हाला डावलण्यामध्ये राजकीय काही भूमिका आहे का? स्थानिक जे नेते आहेत त्यांनी कोणी विरोध केला का जिल्ह्यातल्या इतर नेते?
कुणी विरोध करावा आणि तो निर्णय घ्यावा या नीतिमत्तेचा माझा नेता नाही आहे. एकनाथ शिंदे एक अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे, अतिशय स्ट्रॉंग आमचा नेता आहे. कुणी जरी काही केलं तरी त्यांना कुठल्या गोष्टीचा फरक पडत नसतो. माझ्याकडे आज मंत्रीपद आलंच असताना महानगरपालिका काढणार असा विषयच नाही आहे. मी आजच आपल्या माध्यमातून या ठिकाणी कुठलाही गर्व नाही, पण माझ्या केलेल्या कामाच्या पोचपावतीनुसार मी सांगतो की कोल्हापूर महानगरपालिकेवर यावेळी शिवसेनेचा भगवा फडकेल. नाही, एक लक्षात ठेवा, मी आता पक्षाच्या वरिष्ठ स्तरातील एक कार्यकर्ता आहे किंवा पदाधिकारी आहे. पक्षाचा धोरणात्मक जो निर्णय असतो, पॉलिसी डिसिजन ज्याला आपण म्हणतो, हे पॉलिसी डिसिजन होत असताना आम्हाला विश्वासात घेऊन घेतले जातात. कधी मी तुम्हाला जसं म्हटलं की 38 वर्ष काम करत असताना शिवसैनिकाचा आमदार असेल, खासदार असेल आणि मंत्रिमंडळात स्थान मिळवणे प्रत्येकाची इच्छा असते. पॉलिसी डिसिजन नुसार जरी मला आज मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसेल तरी माझ्या मनाला वाईट वाटणारच विषय आहे, कारण 38 वर्ष मी काम करतोय. पण मी जसं म्हटलं की मला 2019ला मी निवडणूक हरलो असताना देखील मला पक्षानं मंत्री दर्जा असणाऱ्या पदावर ठेवलेलं, हे देखील मी विसरत नाही. पण निश्चितपणे काही वेळा पॉलिसीचे आपल्याला आठवत असेल, एकदा क्रिकेटची मॅच सुरू होती, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलची मॅच सुरू होती. 8 बॉलला काहीतरी 6 रन पाहिजे आफ्रिकेला, आणि त्या कुठला तर तो नियम आहे पाऊस पडल्यानंतर, तर त्यामध्ये 2 बॉलला एकदम 6 रन पाहिजे झाल्या आणि त्यामध्ये ते हरले साऊथ आफ्रिका. असे काही वेळा निर्णय होत असतात आणि त्यामुळे पॉलिसी डिसिजन मध्ये आज या ठिकाणी मला वाटते माझी हार झाली असेल, पण निश्चितपणे मला माझ्या वरिष्ठांच्यावर विश्वास आहे की पुढच्या 2 वर्षानंतर ते मला या कोल्हापूर जिल्ह्याचा आणखीन विकास व्हावा यासाठी एकदा संधी देतील. कोल्हापूर महानगरपालिका यावेळी कोल्हापूर उत्तरच्या जनतेला थोडासा विश्वास होता की यावेळी निश्चितपणे मला निवडणूक लढवायला सांगितलं असताना मला मंत्री करण्याचा शब्द देखील मिळालाच होता आणि आज देखील मला तो शब्द आहेच. याचा अर्थ आज पक्षानं जी काही पॉलिसी ठरवलेली आहे की जे 2022 साली विद्यमान आमदार असताना आमच्या गटामध्ये सामील झाले त्यांना न्याय देण्याची भूमिका आणि पक्षाचा हा पॉलिसी डिसिजन आहे, आणि त्यामुळं मी आज मंत्रिपदापासून थोडं बाजूला राहिलेलो आहे. पण ही फॅक्ट आहे की 38 वर्षामध्ये कोल्हापूर शहरातील शिवसैनिक पदाधिकारी बंधू भगिनींनी लाट्या काट्या खाल्ल्या आणि त्याचा परिणाम जिल्ह्यावर झाला. जिल्ह्याची शिवसेना फोफावली, वाढली. पण निश्चितपणे मी परत एकदा सांगतो की सत्य परिस्थिती आहे की कोल्हापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना आम्ही न्याय आजपर्यंत देऊ शकलो नाही. पण निश्चितपणे मला खात्री आहे की पुढच्या 2 वर्षानंतर या ठिकाणी मंत्रिमंडळाची जबाबदारी मला मिळेल आणि मी या जे काय 38 वर्षाचा बॅकलॉग जो आहे, ज्यांनी या पक्षासाठी खस्ता खाल्लेले आहेत, ज्यांनी लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत, ज्याने आपलं जीवन पूर्ण, आता कालच माजी शहर प्रमुख कैलासवासी धनाजी बिरंजे यांचं निधन झालं, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. खरं त्यांनी देखील आज असे अनेक शिवसैनिक आहेत की त्यांनी या पक्षासाठी मोठ्या प्रमाणात खस्ता खाल्लेले आहेत आणि म्हणून पुढच्या 2 वर्षानंतर मी त्यांना निश्चितपणे न्याय देईन अशी मी या ठिकाणी त्यांना ग्वाही देत आहे. आज